तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावर कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत. कोल्हापूरच्या विमानतळावर उतरल्यापासून पन्हाळगडावर जाईपर्यंत कोल्हापूरकर हेच प्रश्न विचारतील, मुख्यमंत्री साहेब आता तरी हे प्रश्न सोडवा. त्यासाठी निवेदन देण्याची गरज नाही, जाताना पावलोपावली हे प्रश्न आपल्याला जाणवतील. नाहीतर कोल्हापुरात नेते येतात आणि जातात. कोल्हापूरची हद्द ओलांडल्यानंतर हे सर्व प्रश्न हवेत विरून जातात. कोल्हापूरकरांचा आतापर्यंतचा हाच अनुभव आहे. हद्दवाढ होणार का? शक्तीपीठ मार्गातून मार्ग निघणार का? खंडपीठाचा निकाल लागणार कधी? महापुराच्या प्रश्नातून वाचवणार का? अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याची पूर्तता कधी करणार? प्रश्नांची यादी मोठी आहे, पण धडाकेबाज निर्णय घेण्यात मुख्यमंत्री फडणवीसजी आपण फेमस आहात. कोल्हापूरकरांची तुमच्याकडून धडाकेबाज निर्णयांची अपेक्षा आहे. यावेळी तरी निदान मुख्यमंत्री या प्रश्नाकडे पाहणार का? याकडे कोल्हापूरकरांचं मात्र निश्चित लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, त्यातला पहिला प्रश्न, कोल्हापुरात एंट्री झाल्यानंतर कोल्हापूरची घुसमट जाणवायला लागते. 6 दशकं झाली, पण हद्दवाढ मात्र झाली नाही. शहर उभं वाढलं, पण आडवं मात्र वाढलंच नाही. इतर शहरांची हद्दवाढ झाली, त्यातून त्या शहरांचा विकास झाला, पण कोल्हापूर मात्र जैसे थे. हद्दवाढीच्या तिढ्यात अनेक राजकीय कंगोरे आहेत. मुख्यमंत्री साहेब, दुसरा प्रश्न तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा. या महामार्गाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक सारखे एकमेकांना ठोकर देत आहेत. आता तर महायुती सरकारमध्ये असलेल्या मध्येच ग्रीन सिग्नल पाहायला मिळत नाही. ओव्हरटेकची नुसती स्पर्धा लागली. सरकारमध्ये असलेले म्हणतायत की शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातूनच होणार, तर काही मंत्री म्हणतायत याला आमचा विरोध असणार. मुख्यमंत्री साहेब, याच्यातून मार्ग कसा काढणार याकडे कोल्हापूरकरांचं तुमच्याकडे लक्ष आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे खंडपीठाचा. कोल्हापूरकर खंडपीठाच्या लढा लढत आहे. यासाठी विविध आंदोलनं झाली. अगदी काही दिवसांपूर्वीच पदवीधर मित्रचे माणिक पाटील चुयेकर हे उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण चालू असताना पालकमंत्री या नात्यानं सरकारचा निरोप घेऊन प्रकाश आबिटकर हे उपोषणस्थळी दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांचा अर्थात सरकारचा निरोप म्हणून त्यांनी उपोषण मागे घ्यायला सांगितलं. 15 मार्च पर्यंत याबाबत सकारात्मक तोडगा निघल असं आबिटकर यांनी सांगितलं. त्यामुळे या दौऱ्यात तरी काही भाष्य होणार का? लोकांचे ससे होलपट थांबणार का? मुख्यमंत्री साहेब, आता खंडपीठाचा निकाल लावूनच टाका असं कोल्हापूरकर म्हणतायत आणि यासाठीच कोल्हापूरकरांचं तुमच्याकडे लक्ष आहे. अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचा. कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगाच्या नकाशावर कोरलं गेलं आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे ते म्हणजे अंबाबाईचं मंदिर. मंत्री केंद्रातील असो वा राज्यातील, प्रत्येक मंत्री आई चरणी लीन होतो आणि आई अंबाबाईला साकडं घालतो आणि निघून जातो. पण तीर्थक्षेत्र आराखड्याचा हा प्रश्न याच वर्षी मार्गी लागो म्हणून आईजवळ हट्टानं बसलेला मंत्री कोल्हापूरकरांनी कधी पाहिला नाही. मुख्यमंत्री साहेब, अजून किती वर्ष तीर्थक्षेत्र आराखड्याचा अभ्यास होणार हेच आता कोल्हापूरकर विचारत आहे आणि त्यासाठीच कोल्हापूरकरांचं लक्ष तुमच्याकडे आहे. महापुरात किती मोठ्या प्रमाणात कोल्हापूरचं नुकसान होतंय, शेतीचं नुकसान होतंय हे अवघ्या जगानं पाहिलंय. कोल्हापूरकरांचं दुखणं नेमकं काय आहे याचा सुद्धा अभ्यास देवेंद्रजी आपण केलेला आहात. याबाबत वर्ल्ड बँकेशी आपण बोललो आहात. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे असताना आपण पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तसेच या महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं आपण सुचवलं होतं. मुख्यमंत्री साहेब, आता आपण स्वतः मुख्यमंत्री आहात, राज्याचे पालक आहात. त्यामुळे कोल्हापुरातील जनतेला आपण वाऱ्यावर सोडणार नाही असं कोल्हापूरकर म्हणतायत आणि म्हणूनच कोल्हापूरकरांचं तुमच्याकडे लक्ष आहे.